नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आलेलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावमध्ये. तर खामगावमध्ये माझी मावशी राहत असते. तर मावशीच्या घरी येण्याचं कारण म्हणजे आम्ही आमच्या छोट्या बाळाचं नाव ठेवण्याचा प्रोग्राम इकडे होता आणि तो प्रोग्राम काल झालेला आहे आणि मी बाळाचं नाव ठेवलेलं आहे अद्वैत. तर आज आम्ही अद्वैतला घेऊन चाललेलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातल्या म्हणजेच विदर्भाची पंढरी असणाऱ्या शेगावमध्ये. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत शेगावमध्ये. शेगावमध्ये आत्ता आम्ही गाडी पार्क केलेली आहे. मी तुम्हाला पार्किंग दाखवतो केवढं मोठं आहे. पूर्णपणे मोफत आहे, तुम्ही बाहेर कुठेही गाडी पार्क करू नका. इथं मंदिराच्या जवळच खूप मोठं पार्किंग आहे संस्थांचं, फ्रीमध्ये आहे. तुम्ही इथं गाडी पार्क करू शकता. मी तुम्हाला दाखवतो पार्किंग कशी. आणि या पार्किंगमधून आपण जर का बाहेर पडलो तर इथे समोरच आपण पाहू शकतो, इथे भक्तनिवास आहे. या भक्तनिवासमधून मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. हा आमचा अद्वैत आणि त्याचे आजोबा. मी वाट पाहत आहोत त्याची मम्मीची आणि आजीची. मी तुम्हाला दाखवतो आमच्यासोबत कोण कोण आलेले. तर आपण भक्तनिवासमधून आतमध्ये आलेलो आहोत आणि आतमध्ये जर का आपण पाहू तर इथं गर्दी आहे. ही गर्दी इथं शेगावमध्ये जर का तुम्हाला फिरायचं असेल तर संस्थांतर्फे फ्रीमध्ये बस आहे आणि हे इथं बसचं पार्किंग आहे. तर त्याच्यासाठी इथं लाईनमध्ये लागलेले आहेत लोक. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. मित्रांनो, मंदिरातून प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर इथे हे चप्पल स्टँड आहे. इथे तुम्ही मोफतमध्ये चप्पल ठेवू शकता. खूप मोठं चप्पल स्टँड आहे. तर आम्ही एवढे जण आलेलो आहोत शेगावच्या दर्शनासाठी. आजी, आत्या, मम्मी, पप्पा आणि अद्वैत आणि पल्लवी. तर आता आम्ही चप्पल वगैरे काढून दर्शनासाठी निघालोय. या समोर समाधी मंदिर आहे. आत्ताच आमचे दर्शन झालेले आहे आणि दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. आणि ह्या मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. इथं जे समोर दिसतंय ते तिथेच गजानन महाराजांची समाधी आहे खाली. आणि ह्या मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करायला जास्त अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ शूटिंग नाही केलेलं. तर मित्रांनो, आत्ताच आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर मागच्या साईडला इथं प्रसादाची सोय आहे, आपण पाहू शकतो.
इथं मोफत प्रसाद अवेलेबल असतो सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत किंवा दिवसभरामध्ये केव्हाही जाऊन आपण प्रसाद ग्रहण करू शकतो. उपवासाचं आणि ज्यांना उपवास नाही आहे त्यांच्या दोघांसाठी पण इथे प्रसादाची सोय आहे. मित्रांनो, आतमध्ये अशी जेवणाची व्यवस्था आहे. खूप मोठा हॉल आहे हा. एका फ्रेममध्ये बसत पण नाही आहे. हजारो लोक इथे एका टायमाला जेवण करू शकतात. आपण पाहू शकता स्वच्छता वगैरे एकदम छान आहे. जेवण पण एकदम मस्त होतं. तर आता मी प्रसाद वगैरे घेऊन बाहेर आलेलो आहे. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे सगळं. आज थोडी गर्दी जास्त आहे शनिवार असल्यामुळे, सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज थोडी गर्दी जास्त आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुऱ्यामध्ये. तर नांदुरा हे प्रसिद्ध आहे या हनुमान मूर्तीसाठी. तर ही भारतातली सगळ्यात उंच अशी 105 फूट उंचीची हनुमानाची मूर्ती आहे. आणि मूर्तीच्या पाठीमागे जर का आपण बघत असाल तर तिरुपती बालाजीचं मंदिर आहे. तर मी तुम्हाला मूर्ती आणि बालाजीच्या मंदिरात आता आपण जाऊयात. हनुमानाच्या मूर्तीच्या खालीच म्हणजे पायापाशी हे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता आणि हनुमानाची एक छोटी मंदिर आहे इथे. तर या हनुमान मूर्तीच्या पाठीमागेच हे तिरुपती बालाजी संस्थान आहे. बालाजीचं मंदिर आहे इथे. हा मंदिराच्या समोरचा परिसर आहे. आपण इकडे पाहू शकता हा रोड समोरून रस्ता आहे आणि हा मंदिराच्या समोरचा परिसर. सुंदर अशा मूर्त्या बनवलेल्या तिथे. हा त्या मंदिराच्या आतमधला परिसर आहे. समोरच आपण बालाजी भगवानची मूर्ती पाहू शकतो. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. या मंदिराच्या छतावरती असं छानपैकी कोरीव काम केलेलं आहे. हे रात्रीच्या वेळेला पाहण्यासारखं आहे हे मंदिर. चला आता आपण पुढे जाऊन दर्शन घेऊया. त्या मंदिराच्या बाहेरच्या साईडला अशा पद्धतीने त्यांनी मूर्त्यांचं काम चालू आहे. अजून पेंटिंग बाकी आहे. ते पेंटिंग झाल्यानंतर या खूप सुंदर दिसतील मूर्त्या. आपण आता मंदिराला प्रदक्षिणा घालूयात. तर समोरच हे अष्टविनायक मंदिर आहे आणि इथेच बाजूला हे हनुमानाची बॅक साईड आहे. पाहू शकतो आपण. हे अष्टविनायक मंदिर. हे लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर आहे. तर मित्रांनो, अशा आपण पाहिलं या व्हिडिओमध्ये की आम्ही आज शेगावला जाऊन आलो. शेगावला जाऊन आल्यानंतर आम्ही इकडे नांदुऱ्यामध्ये आलो होतो. तर नांदुऱ्यामध्ये आम्ही हनुमानाची मूर्ती तुम्ही पाहिली असेल. तर ही जगप्रसिद्ध 108 फूट उंचीची भारतामध्ये सगळ्यात उंच अशी मूर्ती आहे.
आणि या मूर्तीच्या पाठीमागे बालाजीचं मंदिर आहे. बालाजीचं मंदिराचे तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर खूप सुंदर मंदिर आहे. तर तुम्ही कधी बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलात तर नक्की नांदुऱ्यामध्ये या, शेगावला जावा. तर हे खूप सुंदर असं मंदिर आहे, एकदा नक्की भेट द्या. तर आपण या व्हिडिओला इथंच थांबूयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.